महत्त्वाची बातमी आहे। अतिवृष्टीनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्रात आले। अमित शहा अहिल्यानगरमध्ये रात्रीच पोहोचले। लोणी कोपरगाव मधील कार्यक्रमांना ते उपस्थित असतील, तर विठ्ठलराव विखे बाळासाहेब विखेंच्या पुतळ्याचं त्यांच्या हस्ते अनावरण होणार आहे। मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्रीही कार्यक्रमाला उपस्थित राहतील। तर कालच अहिल्यानगरमध्ये त्यांचं आगमन झालंय। पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली त्या ठिकाणी केंद्र सरकार असेल, स्थानिक त्या ठिकाणचं राज्य सरकार सगळेच त्या ठिकाणी मदतीचं काम करतायत। राज्यामध्ये सुद्धा माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखालचं राज्य सरकार म्हणजे त्यांचे सगळेच मंत्री हे गावोगावी ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये खरं तर हा प्रभाव आहे पुराचा त्या ठिकाणी ते जात आहेत, शेतकऱ्यांना दिलासा देत आहेत आणि मदतही करतात। तसंच केंद्र सरकारचे आहे। त्यामुळे मला असं वाटतं की केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघंही मिळून निश्चितपणे या राज्यातील जनतेला एक आधार देण्याचं काम करतात। आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अहिल्यानगर दौऱ्यावरती आहेत। विविध कार्यक्रम खरं तर यांच्या उपस्थितीमध्ये हे अहिल्यानगरमध्ये होतील अशा पद्धतीचं नियोजन करण्यात आलेलं आहे। शिर्डी, लोणी आणि कोपरगाव या 3 ठिकाणी ते कार्यक्रमाला म्हणजे वेगवेगळ्या कार्यक्रमाला जे ते उपस्थित राहतील। संपूर्ण तयारी झालेली आहे। शिर्डी मंदिरामध्ये जाऊन ते दर्शन घेऊन आपल्या दौऱ्याला सुरुवात करतील आणि त्यानंतर ते लोणीमध्ये येतील। लोणीमध्ये पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील आणि बाळासाहेब विखे पाटील यांच्या पुतळ्याचं अनावरण जे आहे ते अमित शहा करतील आणि त्यानंतर एक शेतकरी मेळावा ते घेणार आहेत आणि याच शेतकरी मेळाव्याला ते संबोधित करतील। अमित शहा यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही जे उपमुख्यमंत्री जे उपस्थित राहणार आहेत आणि त्याच पद्धतीने मंत्रिमंडळातले वेगवेगळे मंत्रीसुद्धा या कार्यक्रमाला जे उपस्थित राहतील। खूप मोठ्या प्रमाणात बंदोबस्त जे आहे ते लावण्यात आलेला आहे। संपूर्णपणे तयारी झालेली आहे। मोठे बॅनर जे आहे ते अशा पद्धतीने लावण्यात आलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये जे अतिवृष्टी झालेलं आहे आणि त्यानंतर पहिल्यांदा अमित शहा हे महाराष्ट्र दौऱ्यावरती येत आहेत, त्यामुळे या सगळ्या आपल्या मेळाव्यामध्ये ते काही घोषणा करतात का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। कारण विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात महापूर जो आहे तो मागच्या आठवड्यामध्ये आलेला होता आणि त्यानंतर केंद्राकडनं मदत मिळावी अशा पद्धतीची मागणी विरोधकांची होती आणि त्यानंतर अमित शहा आज महाराष्ट्र दौऱ्यावरती आहेत। वेगवेगळे जे कार्यक्रमांना जे ते अमित शहा उपस्थित राहतील आणि आपल्या या मेळाव्यामध्ये संबोधित करताना या सगळ्या संदर्भात ते काही मदतीची घोषणा करतात का हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक सह मी किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक। दरम्यान